उत्तर भारतातल्या अनेक राज्यांमध्ये रविवारी पहाटेपासूनच दाट धुकं पसरलेलं आहे आणि या धुक्यामुळे वाहतुकीवर मोठा परिणाम झालेला आहे। राजधानी दिल्लीमध्ये येणाऱ्या अनेक रेल्वे गाड्या या उशिरा येत आहेत, त्याचबरोबर विमानाच्या उड्डाणांवर देखील परिणाम झालेला आहे। सध्या हे दृश्य आपण पाहतोय दिल्लीपासून चंदीगडकडे जाणाऱ्या रस्त्यांवर आपण जर पाहिलं तर अगदी 50 मीटरपर्यंतचीच फक्त विजिबिलिटी आहे। 50 मीटरच्या पलीकडचं आपल्याला काही दिसत नाही। लाईट्स लावूनच सगळ्या ज्या गाड्या आहेत, वाहनं जी आहेत ती खरं तर रस्त्यांवरून जातानाचं चित्र सध्या आपण या ठिकाणी पाहतोय। दुसरं महत्त्वाचं, राजधानी दिल्लीमध्ये देखील आजची जी विजिबिलिटी आहे, पालम एअरपोर्ट या परिसरामध्ये जवळपास 0 विजिबिलिटी फक्त होती, म्हणजे काहीही दिसत नव्हतं अक्षरशः। कारण आतापर्यंतच्या या थंडीच्या मोसममध्ये पहिल्यांदाच दिल्लीची जी दृश्यमानता विजिबिलिटी जी आहे ती 0वर आली होती। आणि इथंही आपण या हायवेवर आपण जर पाहिलं तर फक्त 50 मीटरपर्यंतची जी विजिबिलिटी आहे ती सध्या पाहायला मिळते। उत्तर भारतातल्या अनेक राज्यांमध्ये तापमानामध्ये मोठ्या प्रमाणात खरं तर कमी झालेली असता येईल। राजधानी दिल्लीतलं आजचं रविवारचं जे तापमान आहे ते कमीत कमी 5 डिग्रीपर्यंत पोहोचलं होतं, तर उत्तराखंड आणि जम्मू काश्मीरमधल्या अनेक जिल्ह्यांमध्ये मायनसमध्ये तापमान गेलेलं आहे। त्यामुळे पुढचे देखील 48 तास शीतलहर जी आहे ती कायम राहील असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलेला आहे। दुसरीकडं वाहन चालकांच्यासाठी देखील एक मार्गदर्शक प्रणाली जी आहे ती देखील अनेक राज्यांनी जारी केलेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विनोद कुमारसह मी संदीप राजगोळकर, TV9 मराठी, नवी दिल्ली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।